नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं मार्गी मॉर्निंगमध्ये। आजच्या वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या घडामोडी आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। द हिंदू या वर्तमानपत्रापासून आपण याची सुरुवात करतोय। द हिंदू वर्तमानपत्रामध्ये आज काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या घडामोडी आलेल्या आहेत। त्याच्यातील पहिली बातमी आहे, मुंबई कोर्ट रिजेक्ट्स बेल पिटिशन ऑफ एक्स बार्क CEO। बार्कचे जे एक्स CEO आहेत तर त्यांची जी बेल पिटिशन आहे ती मुंबई कोर्टने रिजेक्ट केलेली आहे। आता या न्यूजचा आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने कशा पद्धतीने विचार करायला पाहिजे, तर बार्क काय आहे, BARC। बार्क म्हणजे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल। तर याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे। ती एक कंपनी आहे जी 2010 मध्ये क्रिएट केली गेली होती, विच इज जॉईंटली ओन्ड बाय ॲडव्हर्टायझर्स, ॲड एजन्सीज एटसेट्रा। म्हणजे ॲडव्हर्टायझर्स जे आहेत त्यानंतर ॲड एजन्सीज जे आहेत त्यांनी एकत्रित येऊन बनवलेली ती एक कंपनी होती। मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग नोटिफाईड पॉलिसी गाईडलाईन्स फॉर टेलिव्हिजन रेटिंग एजन्सीज इन 2014। मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग जे आहे त्यांनी पॉलिसी गाईडलाईन्स तयार केलेल्या कशा संदर्भामध्ये, तर टेलिव्हिजन रेटिंग एजन्सीज ह्याच्या संदर्भामध्ये 2014 मध्ये गाईडलाईन्स तयार केलेल्या आणि त्या अंतर्गत बार्क जी आहे ती काम करते। म्हणजे बार्क रजिस्टर्ड टू कॅरी आउट टेलिव्हिजन रेटिंग्स। म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग्स काय आहेत हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहिती असायला पाहिजे। याच्या व्यतिरिक्त बार्क आल्यानंतर किंवा टेलिव्हिजन रेटिंग, आता हा टॉपिक जो आहे तो करंटमध्ये कशामुळे आला, तर TRPचा जो स्कॅम चर्चेमध्ये आहे त्याच्या अनुषंगाने ही बातमी करंटमध्ये आहे। तर त्याची मेथडॉलॉजी काय आहे हे माहिती पाहिजे। म्हणजे बार्क TRPच्या अनुषंगाने जी कॅल्क्युलेट करण्याच्या अनुषंगाने मेथडॉलॉजी जी यूज करते ती माहिती पाहिजे। त्याच्यामध्ये व्हॉट इज बॅरोमीटर, BAR-O मीटर, बॅरोमीटर काय आहे हे माहिती असायला पाहिजे। त्याच्यामध्ये सिलेक्शन ऑफ हाऊसहोल्ड कशा पद्धतीनं केलं जातं, म्हणजे बॅरोमीटर जे आहेत तर ते साधारण 45,000हून जास्त बॅरोमीटर्स हाऊसहोल्ड्समध्ये बसवले जातात आणि त्याच्यामधून TRP कॅल्क्युलेट केला जातो। तर सिलेक्शन ऑफ हाऊसहोल्ड्स, तर ते हाऊसहोल्ड जे आहेत ते कुठं बसवायला पाहिजे याची निवड कशा पद्धतीने केली जाते। क्लासिफिकेशन ऑफ हाऊसहोल्ड्स, म्हणजे ते हाऊसहोल्ड्स जे आहेत त्याची क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं। त्याच्याकडून 12 कॅटेगरीज आहेत, तर त्या 12 कॅटेगरीज कोणत्या कोणत्या आहेत हे माहिती असायला पाहिजे। डेटा कलेक्शन कसा केला जातो, याच्यामध्ये TRAIचा रोल काय आहे, टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया, त्याचा रोल काय आहे हे देखील माहिती असायला पाहिजे। टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट्स जो TRP आहे तर त्याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे। त्यानंतर याच्या अनुषंगाने प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ॲक्ट 1978 काय आहे, फ्रीडम ऑफ फ्री प्रेसच्या अनुषंगाने जी चर्चा चालू होती त्या अनुषंगाने तो पाहणं गरजेचं आहे। प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ॲक्ट 1978च्या अनुषंगाने प्रिलिम्सला देखील क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे। त्यानंतर NBSA न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड्स अथॉरिटी काय आहे, ही देखील TRP ज्यावेळी चर्चेत येईल त्यावेळी NBSCच्या डिटेल्स पाहून घेणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर पुढचं जे द हिंदूमधलं आर्टिकल आहे जे पान नंबर 6 वरती आज आलेलं आहे, तर ते रोल ऑफ वुमेन अँड विमेन ऑर्गनायझेशन्स, हा जो आपला सिलेबसचा टॉपिक आहे GS1चा, तर त्याच्या अनुषंगाने ते आर्टिकल आलेलं आहे। आर्टिकलचं टायटल होतं रिमूव्हिंग द क्रिजेस इन हाऊसवर्क व्हॅल्युएशन। तर हाऊसवर्क जे आहे म्हणजे हे कसं समजून घ्यायला पाहिजे, तर हाऊसवर्क जे आहे म्हणजे स्त्रिया ज्या घरकाम करतात तर त्या घरकामाचं मूल्य काय आहे हा नेहमीच एक चर्चेचा विषय राहिलेला आहे। म्हणजे तुम्ही ते GDPमध्ये पकडता का, घरकाम जे आहे त्याचं मूल्य जे आहे की घरकाम जे आहे ते अनपेड आहे, मग अनपेड असेल तर मग त्याच्यावरून मूल्य दिलं जात नसेल त्याला तर ते अनपेड गृहीत धरून मग त्याला नॅशनल इन्कममध्ये किंवा GDPमध्ये गृहीत धरलं जातं का, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत। कमल हसन अँड हिज पार्टी मक्कल निधी मय्यम प्रॉमिस्ड सॅलरीज फॉर हाऊसवाईफ। कमल हसनने जी पार्टी लॉन्च केलेली तर त्यांनी हाऊसवाईफ ज्या आहेत म्हणजे ज्या गृहिणी आहेत त्यांच्याकरता सॅलरीज अलॉट करण्याची घोषणा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये केली होती। त्या अनुषंगाने काही इम्पॉर्टंट केसेस आहेत ज्या आर्टिकलमध्ये कोट केलेल्या आहेत, जसं कीर्ती अँड अनादर वर्सेस ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी। तर ही केस या आर्टिकलमध्ये कोट केलेली आहे, तर ती काय आहे बघून घेणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। त्यानंतर टाईम यूज इन इंडिया 2019 रिपोर्ट। आता टाईम यूज इन इंडिया 2019 रिपोर्ट काय आहे, तर याच्यामध्ये स्त्रिया एकूण आठवड्यातील किती वेळ हा घरकामाकरता खर्च करतात आणि पुरुष किती वेळ घरकामाकरता खर्च करतात, आणि याच्यामध्ये जो डिफरन्स आहे म्हणजे टाईम यूज इन इंडिया किती वेळ स्त्रिया घरकाम करतात आणि किती वेळ पुरुष घरकाम करतात, आणि घरकामाव्यतिरिक्त घरच्यांच्या संगोपनाची जबाबदारी म्हणून महिलांचे किती तास जे आहेत ते त्याच्यामध्ये गुंतून जातात। तर याच्या अनुषंगाने एक चांगला रिपोर्ट पब्लिश केला गेला होता, तर हा रिपोर्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्याच्या डिटेल्स त्या आर्टिकलमध्ये आलेल्या आहेत, तर त्या वाचून घेणं, त्या मेन्समध्ये आपल्याला अनेक ठिकाणी अशा क्वेश्चनच्या अनुषंगाने यूज करता येतील।
पुढं एक केस स्टडी झालेली, विमेन्स इकॉनॉमिक कॉन्ट्रीब्युशन थ्रू देअर अनपेड वर्क, अ केस स्टडी ऑफ इंडिया, या नावाची एक केस स्टडी देखील झाली होती जी महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर काही केसेस, सुप्रीम कोर्ट केसेस सांगितलेले आहेत या आर्टिकलमध्ये, जसं की अरुण कुमार अग्रवाल वर्सेस नॅशनल इन्शुरन्स कंपनी. ए.के. गांगुली, जस्टिस ए.के. गांगुली जे आहेत त्यांनी काही इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन्स या केसमध्ये दिलेले, अरुण कुमार अग्रवाल केस जे आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर मॅरिड विमेन्स प्रॉपर्टी ॲक्ट्स काय आहेत हे माहिती असायला पाहिजे, त्याचा सगळा डिबेट जो आहे तो माहिती असायला पाहिजे. त्यानंतर द UN कमिटी ऑन इलिमिनेशन ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट विमेन इन 1991, UN ची जी कमिटी आहे ऑन इलिमिनेशन ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट विमेन, तर त्याचे काही रिकमेंडेशन्स आहेत. तर ते रिकमेंडेशन्स काय आहेत की जेणेकरून डिस्क्रिमिनेशन कमी होईल, तर ते देखील माहिती असणं गरजेचं आहे. या अनुषंगाने मेन्समध्ये, UPSC मेन्समध्ये 2003ला एक क्वेश्चन विचारण्यात आला होता, द इश्यू ऑफ जेंडर इनइक्वॅलिटी इन इंडिया. द इश्यू ऑफ जेंडर इनइक्वॅलिटी इन इंडिया हा थेट प्रश्न 2003च्या मेन्समध्ये विचारण्यात आला होता. त्याचबरोबर 2016मध्ये विमेन एम्पॉवरमेंट इन इंडिया नीड्स जेंडर बजेटिंग, हा देखील एक क्वेश्चन जेंडरच्या अनुषंगाने विचारण्यात आला होता. आता याच्यावरून पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलला देखील बरेचसे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत किंवा खूप चर्चा होत राहते. फेमिनिझमचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये स्त्रियांचं जे वर्क आहे किंवा जे घरकाम आहे, तर त्या घरकामाला प्रतिष्ठा किंवा मूल्य किंवा ते फक्त स्त्रियांचाच भाग आहे का, या अनुषंगाने बरीचशी चर्चा ऑप्शनलमध्ये देखील होत असते. जसं की आता जहाल स्त्रीवाद असेल तर जहाल स्त्रीवादाचं जे स्टेटमेंट होतं की लग्नामुळे पुरुषांना हक्काचा कामगार मिळतो, स्त्री नावाचा हक्काचा कामगार मिळतो, आणि विच इज अनपेड, की ज्याला मूल्यही देण्याची गरज नसते. तर हे जे स्टेटमेंट्स आहेत तर याचं देखील ॲनालिसिस करायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे, लेट पोलीस डिसाईड ऑन परेड, CJI, चीफ जस्टिस ऑफ इंडियांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे की लेट पोलीस डिसाईड ऑन परेड. 26 जानेवारीला जी रॅली होणार होती किंवा जी ट्रॅक्टर रॅली होणार होती, तर ती रॅली आतमध्ये म्हणजे दिल्लीमध्ये घुसू न देण्याकरिता काही प्ली टाकली गेलेली होती सुप्रीम कोर्टमध्ये. तर त्याच्यावरती व्यक्त होताना चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे. आता या न्यूजवरून आपण परीक्षेचा विचार कसा करायला पाहिजे किंवा CJIने एक स्टेटमेंट केलं तर मग त्याचा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय बघायला पाहिजे आपण, त्याचे कीवर्ड्स काय असायला पाहिजेत. तर पहिला मुद्दा की पोलीस, तर पोलीस जो आहे तो स्टेट सब्जेक्ट आहे, सेंट्रल सब्जेक्ट आहे की काय, हे माहिती असायला पाहिजे. मग पोलीस हा सपोज स्टेट सब्जेक्ट असेल तर ते एंट्री नंबर किती आहे त्याची हे माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर आर्टिकल 246 माहिती असायला पाहिजे. 7 शेड्यूल माहिती असायला पाहिजे, विच इज अबाउट डिव्हिजन ऑफ पॉवर. मग सेंटर असेल, स्टेट असेल आणि कॉन्करंट असेल, जे लिस्ट दिलेत त्याच्यामध्ये की केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. त्याच्यामध्ये विषय नेमके किती आहेत, केंद्र सूचीचे विषय किती आहेत, ते ओरिजिनली किती होते, नंतर किती केले गेले. त्याच्यानंतर सेम अप्लायज टू राज्यसूची आणि समवर्ती सूची. त्याबरोबरच काही ट्रान्सफरेबल सब्जेक्ट आहेत किंवा ट्रान्सफर्ड सब्जेक्ट आहेत. 42व्या घटनादुरुस्तीनुसार 5 सब्जेक्ट जे आहेत ते ट्रान्सफर केले गेले, ज्याच्यामध्ये एज्युकेशन हा होता. आणि त्यावरती आयोगाने एक थेट प्रश्न विचारलेला आहे की एज्युकेशन हा सब्जेक्ट जो आहे तो स्टेट लिस्टमधून काढून कॉन्करंट लिस्टमध्ये टाकण्यापाठीमागचा उद्देश काय आहे, अशा अनुषंगाने. मग माहिती पाहिजे की एज्युकेशन नेमका कोणत्या लिस्टमध्ये आहे, स्टेटमध्ये आहे की कॉन्करंटमध्ये आहे की आणखी कुठे. त्या पद्धतीने हा पोलीस सब्जेक्ट देखील माहिती असायला पाहिजे. या संदर्भात सरकारी या कमिशन जे होतं सेंटर स्टेट रिलेशनवरती ते देखील माहिती असायला पाहिजे. म्हणजे एक न्यूज आली की लेट पोलीस डिसाईड ऑन परेड, CJIने ते स्टेटमेंट केलं, तर त्या पोलीस या वर्डवरून आपण काय काय परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो या गोष्टी माहिती व्हायला पाहिजेत. त्यानंतर ज्युडिशियल ओव्हररीचवरती आत्ता एक क्वेश्चन विचारला गेला, म्हणजे चीफ जस्टिस सगळे मॅटर जे आहेत ते कोर्टामध्ये जायला पाहिजेत का, मग जे कोर्टाचं जे काय अधिकार क्षेत्र आहे त्याच्या बाहेर जाऊन कोर्ट काही निर्णय देत आहे का, मग तो ज्युडिशियल ओव्हररीच होतो आहे का, की तो ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम आहे, या अनुषंगाने देखील माहिती असणं गरजेचं आहे. 2019 साली प्रिलिम्समध्ये 5th शेड्यूलवरचा क्वेश्चन विचारण्यात आला होता. त्यानंतर पुढची जी बातमी आहे द हिंदूमधील पान नंबर 1 वरती झालेली आहे, इंडिया इनोव्हेशन इंडेक्स रिलीज्ड बाय नीती आयोग. नीती आयोगाने इंडिया इनोव्हेशन इंडेक्स रिलीज केला आहे. तर आता इंडिया इनोव्हेशन इंडेक्स बाय नीती आयोग हे आल्यानंतर नीती आयोगाच्या डिटेल्स तर एका बाजूला आहेतच, पण इंडिया इनोव्हेशन इंडेक्स मग त्याच्याबद्दलचे डिटेल्स माहिती असायला पाहिजेत. मग इंडिया इनोव्हेशन इंडेक्स मग तो कशावरती आधारित आहे, मग तशाच पद्धतीचा एक ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आहे. मग त्या धर्तीवरती नीती आयोगाने भारतामध्ये इंडिया इनोव्हेशन इंडेक्स चालू केला आहे. मग कर्नाटक आता त्याच्यामध्ये टॉप आलेला आहे. मग पाठीमागच्या वर्षी कोण टॉप पोझिशन सिक्युअर करत होतं त्याच्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याचे पॅरामीटर्स काय आहेत, जसं की डेमोग्राफिक डिव्हिडंड असेल, त्यानंतर तो कसा कॅल्क्युलेट केला जातो, त्याचे अनेबलर्स असतील आणि परफॉर्मन्स असतील, तर तो कसा कॅल्क्युलेट केला जातो हे माहिती असायला पाहिजे.
प्रिलिम्स 2020मध्ये CPI आणि WPIच्या इंडेक्सेसवरील क्वेश्चन विचारला गेला होता. 2019मध्ये नीती आयोग आणि त्याचे मिशन प्रोग्राम्स याच्यावरती एक क्वेश्चन विचारला गेला होता आणि 2017ला आणखी थेट क्वेश्चन नीती आयोगावरती आहेच. जसं आता मी म्हटलं की जो नीती आयोगाने रिलीज केलेला इंडेक्स आहे इंडिया इनोव्हेशन इंडेक्स, त्या अनुषंगाने ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स लगेच बघून घ्यायला पाहिजे. तो कोण रिलीज करतं ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स? तर इट इज रिलीज्ड बाय वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन WIPO. WIPO विपो जी आहे ती ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स डिक्लेअर करते. 2020चा जो डिक्लेअर झालेला आहे त्याच्यामध्ये इंडियाची जी रँक आहे 50 ज्या इनोव्हेटिव्ह कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये 48वी रँक इंडियाला आलेली आहे. मग ती 2019मध्ये किती होती हे देखील माहिती असायला पाहिजे. 2020ची थीम काय होती? हू विल फायनान्स इनोव्हेशन ही जी थीम होती या अनुषंगाने याच्या डिटेल्स देखील माहिती असायला पाहिजेत. त्यासोबतच नीती आयोगाला म्हटल्यानंतर अदर इम्पॉर्टंट रिपोर्ट्स बाय नीती आयोग हे देखील माहिती असायला पाहिजेत की फॉर एक्झाम्पल और इंडेक्सेस, हेल्थ इंडेक्स असेल, SDG इंडेक्स असेल, हे देखील नीती आयोगातर्फे जाहीर केले जातात आणि नीती आयोगाच्या डिटेल्स तर आहेतच. त्यानंतर पुढची जी बातमी आहे द हिंदूच्या पान नंबर 12वरती आली होती. डाव्या कोपऱ्यात एक छोटीशी बातमी होती पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून ती महत्त्वाची ठरते. CCI प्लॅन्स टू एक्सपोर्ट 10 लाख बेल्स ऑफ कॉटन ही बातमी होती. तर त्याच्या अनुषंगाने आता CCI हा शब्द आल्यानंतर CCI फेमसली आपण कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियासाठी वापरला जातो, पण त्यासोबतच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे देखील माहिती असायला पाहिजे. CCI कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ज्याची स्थापना 31 जुलै 1970ला झाली होती. अंडर मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲज पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. त्याचं जे हेडक्वार्टर आहे ते नवी मुंबईमध्ये आहे, तर ते हेडक्वार्टर देखील माहिती असायला पाहिजे. त्यानंतर त्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत किंवा ती का स्थापन केली गेली होती हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. जसं सेफगार्ड इंटरेस्ट ऑफ कॉटन फार्मर्स, अंडरटेक प्राईस सपोर्ट ऑपरेशन्स वेनेवर मार्केट प्राईस ड्रॉप्स बिलो MSP. तर 2020मध्ये MSPवरती थेट क्वेश्चन आत्ता विचारला गेला होता. त्यानंतर 2013मध्ये कॉटन संदर्भामध्ये क्वेश्चन एक विचारला गेला होता की कॉटन खरीप पीक आहे किंवा काय या अनुषंगाने. त्यानंतर 2009मध्ये देखील CCEA जी MSP जाहीर करते ती कोण करते वगैरे या अनुषंगाने एक क्वेश्चन विचारला गेला होता. ॲग्रिकल्चर इन द नॅशनल इकॉनॉमी हा जो आपला GS3चा टॉपिक आहे त्याच्याशी ही बातमी रिलेट होते. जो पुन्हा आणि आपला मार्गी ट्रायंगल येईल की एखादी न्यूज आली तर त्याच्या अनुषंगाने प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काय विचारले गेलेत, सिलेबसला तो कुठे रिलेट होतो आहे आणि त्याच्यावरचं स्टँडर्ड मटेरियल काय आहे त्या अनुषंगाने प्रत्येक न्यूज बघणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची जी न्यूज होती इंडियन एक्सप्रेसच्या पहिल्याच पानावरती छोटी बातमी आलेली. लोन्स टू स्ट्रीट वेंडर्स इन पॅन्डेमिक टर्निंग NPAs. स्ट्रीट वेंडर्सच्या अनुषंगाने जी लोन देण्याची स्कीम चालू केली होती त्याचं नाव होतं PM स्वनिधी, PM स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी. तर मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्सच्या अंतर्गत ती स्कीम चालू केली गेली होती ज्याच्यामध्ये कोणतेही तारण न ठेवता 10,000 रुपयांपर्यंत कर्ज देण्याची ती योजना होती. तर जितक्या व्यक्तींना किंवा जितक्या स्ट्रीट वेंडर्सना ते कर्ज दिलं गेलं तर त्या कर्जाची म्हणजे ती कर्जाची रक्कम जी आहे ती बुडीत जायला लागली आहे. तर त्या अनुषंगाने ती न्यूज पुढं आली आहे. ही जी स्कीम आहे PM स्वनिधी स्कीम इज अ पार्ट ऑफ इकॉनॉमिक स्टिम्युलस 2 अंडर आत्मनिर्भर भारत. सो व्हॉट इज इकॉनॉमिक स्टिम्युलस 2 हे माहिती असायला पाहिजे. इकॉनॉमिक स्टिम्युलस 1 काय आहे, फायनान्स मिनिस्ट्रीने डिक्लेअर जे केले ते इकॉनॉमिक स्टिम्युलस 1 and 2 त्याच्या डिटेल्स माहिती असणं गरजेचं आहे. इथिक्सला GS4ला केस स्टडीवरती याच्यावरती एक्सपेक्टेड प्रश्न आहे आणि योजनांवरती प्रिलिम्सला दरवर्षी विचारले गेलेले आहेत क्वेश्चन्स. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट डिसमिसेस आधार रिव्ह्यू पिटिशन ही द हिंदूमध्ये बातमी आलेली आहे. आधार पिटिशनच्या अनुषंगाने आधार ॲक्ट काय आहे, जस्टिस चंद्रचूडने त्याच्यावरती दिलेलं डिसेंट जे मत होतं तर ते काय आहे हे आपण 11 जानेवारीच्या मार्गी मॉर्निंगमध्ये पाहिलेलं होतं. तर ती आधार पिटिशन जी आहे ती सुप्रीम कोर्टने डिसमिस केलेली आहे. त्याच्या डिटेल्स 11 जानेवारीच्या मार्गी मॉर्निंगमध्ये पाहता येतील. त्यानंतर पुढची जी बातमी आहे द हिंदूमध्ये आलेली, जॉईंट प्लॅटफॉर्म ऑफ ट्रेड युनियन्स टू राईट टू ILO ओव्हर लेबर कोड्स. आता ILO आणि लेबर कोड्स भारतातल्या ज्या काही ट्रेड युनियन्स आहेत त्यांनी एकत्रित येऊन ILOला एक लेटर लिहिलं आणि त्याच्यामध्ये लेबर कोड्सच्या अनुषंगाने जे आत्ता पार्लमेंटमध्ये संमत झाले आणि होल्डवरती ठेवण्यात आलेले होते तर त्याच्या अनुषंगाने एक पत्र लिहिलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून ILOबद्दल नक्कीच माहिती पाहिजे. त्याची स्थापना कधी झाली, पाठीमागे 100 वर्ष त्याला पूर्ण झालेली, त्याला जो नोबेल पीस प्राईज मिळालेला तर त्या नोबेल पीस प्राईजला देखील 50 वर्ष पूर्ण होत होती. तर या गोष्टी जनरल डिटेल्स तर आहेतच. त्यासोबतच ज्या ILOच्या कन्व्हेन्शन्स आहेत, ज्या 8 फंडामेंटल कन्व्हेन्शन्स म्हटल्या जातात तर त्याच्यातील इंडियाने किती रॅक्टिफाय केलेल्या आहेत, म्हणजे 8 पैकी 6 कन्व्हेन्शन्स या इंडियाने रॅक्टिफाय केलेल्या आहेत आणि 2 कन्व्हेन्शन्स या केलेल्या नाही आहेत. तर त्या माहिती पाहिजेत की कोणत्या कन्व्हेन्शन्स, एकूण 8 कोणत्या आहेत
आहेत त्याच्यातल्या इंडियाने कोणत्या रेक्टिफाय केलेल्या आहेत, कधी केलेल्या आहेत. त्यासोबतच इंडिया हा ILOचा फाउंडिंग मेंबर आहे. मग तो फाउंडिंग मेंबर असेल तर मग त्याची भूमिका ILOमध्ये कशी राहिलेली आहे. जसं आता फोर्स्ड लेबर कन्व्हेन्शन जे आहे विच इज कन्व्हेन्शन नंबर 29, तर ती इंडियाने रेक्टिफाय केली की नाही केली या सगळ्या डिटेल्स माहिती असायला पाहिजेत. आता कन्व्हेन्शन नंबर 87 आणि 98, 87 आणि 98 या ज्या 2 कन्व्हेन्शन्स आहेत त्या इंडियाने रेक्टिफाय केल्यात की नाही आहेत, मग नसतील केल्या तर मग त्याचे रिझन्स काय आहेत या गोष्टी माहिती असायला पाहिजेत. 2018मध्ये ILO कन्व्हेन्शन 138 आणि 182 याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन विचारला गेला होता प्रिलिम्समध्ये 2018च्या, आणि मेन्समध्ये जे कन्व्हेन्शन्स आहेत त्याच्या अनुषंगाने देखील बरेचसे क्वेश्चन्स आयोगाने विचारलेले आहेत. त्याच्यानंतर इंडियन एक्सप्रेसमध्ये जे वर्ल्ड वाईज म्हणून जे एक कोट येतं, जे आपण पाठीमागच्या मार्गी मॉर्निंगमध्ये देखील बघितलं होतं की ते एसेच्या अनुषंगाने उपयोगी ठरतं. आजचं जे कोट होतं ते होतं ऑल ह्युमन बिईंग्स हॅव 3 लाईव्स, पब्लिक, प्रायव्हेट अँड सिक्रेट. ऑल ह्युमन बिईंग्स हॅव 3 लाईव्स, पब्लिक, प्रायव्हेट अँड सिक्रेट. तर हे लिहून पाहायला पाहिजे. जसं पाठीमागच्या मार्गी मॉर्निंगमध्ये सांगितलेलं की कोड घ्यायचं आणि लिहून पाहायचं की हे कसं आपल्याला डिकोड करता येतं आहे. मग ह्युमन बिईंग्स म्हणजे काय, मग ह्युमन म्हणजे काय, मग त्याचं मराठीकरण काय होतं, मनुष्य होतं, मानव होतं, माणूस होतं, मग त्याच्यातल्या नोशन्स कोणत्या आहेत, प्री मॉडर्न कोणते आहे, जी जनरल वापरली जाते ती कोणती आहे, या गोष्टी माहिती असायला पाहिजेत. त्यासोबतच व्हॉट इज पब्लिक, व्हॉट इज प्रायव्हेट अँड व्हॉट इज सिक्रेट. मग पब्लिक असेल, प्रायव्हेट, आता प्रायव्हेट जे आहे तर त्याच्यावरती मग असं म्हटलं गेलं की प्रायव्हेट जे आहे ते म्हणजे स्त्रीवादाचं त्याचं जे काय आकलन आहे पब्लिक आणि प्रायव्हेटच्या संदर्भातलं म्हणजे व्यक्तिगत खाजगी याच्या अनुषंगाने ते देखील माहिती असायला पाहिजे. त्यानंतर पुढची जी बातमी आहे ती सायबर टॅक्सच्या अनुषंगाने आहे. डिजिटल सर्व्हिस टॅक्स जो आहे DST, तर इंटरनॅशनल टॅक्स रिफॉर्मच्या अनुषंगाने एक बातमी इंडियन एक्सप्रेसमध्ये येऊन गेली होती. सो ग्लोबल ग्रुपिंग अँड इंडियाज इंटरेस्ट या टॉपिक अंतर्गत आपल्याला ती बातमी पाहता येते. याच्या अनुषंगाने मेन्समध्ये बऱ्याचदा क्वेश्चन्स विचारले गेलेत, जसे G5 समिट असेल, त्यानंतर G8 ग्रुप असेल, या अनुषंगाने बरेचसे क्वेश्चन्स आयोगाने विचारलेले आहेत. त्याच्यानंतर तांडवच्या अनुषंगाने बरीचशी कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे. तांडव जी ॲमेझॉन प्राईमवरती वेब सिरीज रिलीज झालेली, तर त्याच्या अनुषंगाने बरीच कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे. बऱ्याचशा FIR त्याच्या अगेन्स्ट लॉन्च केल्या गेलेत. तर आता याचा आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने कसं पाहायला पाहिजे, एखादी कॉन्ट्रोवर्सी ज्यावेळी येते तर त्याच्याकडे कसं पाहायला पाहिजे आपण. एक तर OTT ऑनलाईन जो प्लॅटफॉर्म आहे तर त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये थेट गव्हर्नमेंटने हस्तक्षेप करण्याची ही पहिलीच वेळ आहे तांडवच्या निमित्ताने. म्हणजे थेट जी ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री आहे तर त्यांनी थेट याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि त्याची पहिलीच केस घडली भारतामध्ये. तर आता तांडव जे आहे त्याच्यावरून तांडव डान्स काय आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. जसं की आणि का माहिती असायला पाहिजे तर 2013च्या मेन्समध्ये आयोगाने थेट क्वेश्चन विचारलेला, डिस्कस द तांडव डान्स ॲज रेकॉर्डेड इन अर्ली इंडियन इन्स्क्रिप्शन. त्याचबरोबर नटराज आयकॉन हँड जे आहे चोला पिरियडमधलं, तर त्याच्या अनुषंगाने 1995च्या प्रिलिम्सला देखील एक क्वेश्चन विचारला गेला होता. मग तांडव डान्स काय आहे, मग तो कॉस्मिक डान्समध्ये येतो का, ऋग्वेदामध्ये त्याचे काय उल्लेख झालेत, मग तो विगरस डान्स फॉर्ममध्ये पडतो का, त्याच्यानंतर ब्रह्मसूत्रमध्ये कॉस्मिक व्हायब्रेशन्सबद्दल काय सांगितलं गेलं आहे, पॉवर आणि फोर्स हा टिपिकल तांडव डान्स संदर्भात समजलं जातं का, त्याच्यानंतर नटराजाचं जे तांडव नृत्य आहे तर ते कशाला रिप्रेझेंट करतं, मग ते 5 डिवाईन सिम्बॉल्स असतील ज्याच्यामध्ये सृष्टी, त्रिभुवना वगैरे हे जे सिम्बॉल्स आहेत ते माहिती असायला पाहिजेत. त्याच्यानंतर लॉर्ड शिवा तांडव परफॉर्म करतो. त्यानंतर टाईप्स ऑफ तांडव डान्सेस म्हणजे गौरी तांडव असेल, त्याच्यानंतर कलिका तांडव असेल, आनंद तांडव असेल, हे देखील जे वेगवेगळे टाईप्स आहेत ते देखील माहिती असायला पाहिजेत. त्याच्यानंतर विच इज अनदर मॅजेस्टिक एक्झाम्पल ऑफ तांडव डान्स इज फ्रॉम महाभारत. म्हणजे महाभारतमध्ये कृष्ण, त्यानंतर ते कालिका नाग आणि त्यावेळी जो फ्ल्यूट आणि याच्या अनुषंगाने कालिका नागच्या हेडवरती जो केला गेलेला डान्स आहे तर तो याच्यामध्ये मोडतो का. तर या सगळ्या डिटेल्स कल्चर, आर्ट अँड कल्चर जो आपला टॉपिक आहे त्याच्या अनुषंगाने माहिती असणं गरजेचं आहे आणि याच्यावरती प्रिलिम्सला देखील क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे द हिंदूमध्ये, द ट्रू एम्पॉवरमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कन्झ्युमर्स या अनुषंगाने ती न्यूज आली आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी राईट्स ऑफ कन्झ्युमर्स रूल्स 2020चा उल्लेख केला गेलेला आहे. विदाउट स्ट्रॉंग अकाउंटेबिलिटी प्रोव्हिजन्स, कन्झ्युमर प्रोटेक्शन रूल्स विल नॉट गॅरंटी बेटर पॉवर सप्लाय क्वालिटी.
तर याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की जर अकाउंटेबिलिटी नसेल, म्हणजे ज्या तरतुदी आहेत या इलेक्ट्रिसिटी कन्झ्युमर रूल्सच्या अनुषंगाने जे ग्राहकांना हक्क दिले गेलेत, तर त्याची जी अकाउंटेबिलिटी नसेल किंवा तशा प्रोव्हिजन्स नसतील तर क्वालिटी सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी होणार नाही असं म्हटलं गेलं. तर याच्या अनुषंगाने आपल्याला आणखी डिटेल्स काय माहिती असायला पाहिजेत. तर जे विद्युत नियामक आयोग आहेत, जसं आता उदाहरणार्थ बोलायचं झालं तर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग असेल, तर मग महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या काय तरतुदी आहेत, तो कधी स्थापन झालेला, मग त्याच्या तरतुदी, मग अकाउंटेबिलिटी त्याच्यात कुठं येते का. म्हणजे उदाहरणार्थ आपण बोलायचं झालं तर आपल्या घरातली फ्यूज गेली असेल तर आपण टोल फ्री नंबरला त्यांच्याकडे फोन करून जर तक्रार नोंदवली तर ते आपल्याला तक्रार नंबर देतात. आणि त्याच्यानंतर काही दिवस ठरलेत किंवा तास ठरलेत की शहरी भागांमध्ये तुम्ही असाल तर उदाहरणार्थ 24 तासांच्या आत ती फ्यूज रिपेअर करायला पाहिजे, किंवा तुम्ही ग्रामीण भागात असाल तर ते 48 तासांच्या आत रिपेअर करायला पाहिजे. आणि ती जर त्यांनी निर्धारित केलेल्या वेळेमध्ये रिपेअर होत नसेल तर त्याच्यासाठी कंपन्सेशनची तरतूद केलेली आहे, म्हणजे नुकसान भरपाईची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे की दर दिवसाला किंवा दर तासाला इतका दंड इलेक्ट्रिसिटी बोर्डला आपणाला म्हणजे ग्राहकाला द्यावा लागेल. तर अशा बऱ्याचशा केसेस झालेल्या आहेत, पण हे माहिती असणं गरजेचं आहे की राज्य विद्युत नियामक आयोग काय आहेत, त्यानंतर नुकसान भरपाईची तरतूद काय आहे, ते अकाउंटेबिलिटी पार पाडते का त्याची. त्याच्यानंतर एक न्यूज होती द हिंदूच्या 8 पेज नंबरवरती, इथिक्स पॅनेल गिव्स क्लीन चिट टू आयझॅक, द प्रिव्हिलेजेस अँड इथिक्स कमिटी. इथिक्स पॅनेल गिव्स क्लीन चिट टू आयझॅक, जी केस झाली होती असेंब्लीमध्ये, त्याच्या अनुषंगाने ती क्लीन चिट दिली गेली होती. पण याच्या अनुषंगाने आपल्याला माहिती असणाऱ्या गोष्टी की कमिटीज कोणत्या आहेत, मग त्या पार्लमेंटरी कमिटीज असतील, मग ॲडहॉक कमिटीज काय आहेत, स्टँडिंग कमिटीज काय आहेत, इथिक्स कमिटी काय आहे, इथिक्स अँड प्रिव्हिलेजेस कमिटी. त्याच्या अनुषंगाने आयोगाने कमिटीज रिलेटेड बरेचसे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. आता याच्यासाठी स्टँडर्ड मटेरियल जर आपण म्हटलं किंवा रेफरन्स, तर सुभाष कश्यप यांचं जे आपली संसद पुस्तक आहे त्याच्यामध्ये कमिटीजवरती डिटेलमध्ये चॅप्टर दिलेला आहे. त्यानंतर पुढची जी न्यूज आहे, वेलफेअर स्कीम फॉर वल्नरेबल सेक्शन्स, हा जो आपला GS2चा टॉपिक आहे त्या टॉपिक अंतर्गत ती न्यूज येते. ओव्हर 2 लाख चिल्ड्रन ऑफ मायग्रंट केन हार्वेस्टर्स इन स्टेट डिप्राइव्ड ऑफ मिड डे मील्स फॉर मंथ्स. इंडियन एक्सप्रेसमध्ये 7 नंबर पेजवरती न्यूज आली होती. तर मिड डे मील स्कीम काय आहे ही माहिती असायला पाहिजे. म्हणजे ती आत्ता गव्हर्नमेंटने सुरू केलेली स्कीम आहे की आपल्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये देखील ती कुठं चालू होती, याचे रेफरन्सेस काय आहेत हे माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर कास्ट इश्यू काय आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मिड डे मील स्कीम आणि मिड डे मील स्कीममध्ये जेवण बनवणारे जे स्वयंपाकी किंवा आचार्य आहेत तर ते एका विशिष्ट कास्टचे असल्यामुळे म्हणजे जे त्या याच्यामध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत ते अन्न ग्रहण करतात की नाहीत करत, किंवा मिड डे मील स्कीमच्या अनुषंगाने 2 स्वतंत्र अशा लाईन्स उभा केल्या गेल्या होत्या की हे एका विशिष्ट कास्टचे मुलं पहिल्यांदा ते भोजन ग्रहण करतील आणि नंतर दुसऱ्या. तर या संदर्भात ज्या कॉन्ट्रावर्सीज झालेल्या त्या देखील माहिती असायला पाहिजेत. मिड डे मील स्कीमच्या अनुषंगाने 2013च्या मुख्य परीक्षेमध्ये थेट क्वेश्चन विचारण्यात आला होता. त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती इंडियन एक्सप्रेसमध्ये पेज नंबर 10वरती आलेली, US प्रेसिडेंट्स पॉवर टू पार्डन अँड कम्यूट. तर ही आपल्याला कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्समध्ये पाहता येते. त्यासोबतच GS2चा जो आपला इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा सिलेबस आहे की आपल्या ज्या प्रेसिडेंट आहेत आणि गव्हर्नर आहेत तर त्यांच्या पार्डनिंग पॉवर्स काय आहेत हे माहिती असायला पाहिजे. याच्या अनुषंगाने आर्टिकल 72 माहिती असायला पाहिजे की जे प्रेसिडेंटला पार्डनिंग पॉवर देतं. त्यानंतर पार्डन, रिप्राइव, रिस्पाईट, रिव्हिजन ह्या संकल्पना काय आहेत किंवा टर्म्स काय आहेत याच्या डिटेल्स माहिती असायला पाहिजेत. मारूराम वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस, त्यासोबतच धनंजय चॅटर्जी वर्सेस वेस्ट बेंगॉल, स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल, ह्या 2 केसेस देखील पॉवर ऑफ पार्डनशी रिलेटेड आहेत. त्याचबरोबर पॉवर ऑफ पार्डन जी आहे ती प्रेसिडेंटची आणि गव्हर्नरची ही कशी वेगळी आहे, कोणाला जास्त अधिकार आहेत, कोणाला मर्यादित अधिकार आहेत हे देखील माहिती असायला पाहिजे. म्हणजे आर्टिकल 72 आणि 161 161 आणि 72 या 2 अनुषंगाने माहिती असायला पाहिजे. पुढची जी बातमी आहे ती इंडियन एक्सप्रेसमध्ये पेज नंबर 12वरती आलेली बातमी, 3 विमेन ॲलिक सेक्स्युअल असॉल्ट ॲट बिलासपूर शेल्टर होम. बिलासपूर शेल्टर होममध्ये 3 स्त्रियांनी त्यांच्यावरती सेक्स्युअल असॉल्ट झाल्याचा आरोप केलेला आहे. तर ती बातमी इंडियन एक्सप्रेसमध्ये आज आलेली आहे. आता ही बातमी घेण्याचं मुद्दा म्हणून कारण असं होतं की अशा बातम्या आल्यानंतर आपणाला अशी सवय लागली आहे का की एखादी अशी अत्याचाराची किंवा सेक्स्युअल असॉल्टची बातमी आली की आपण ती बायपास करून पुढे जातो का, म्हणजे बातमी आली आणि आपण ते टायटल वाचतो आणि पुढं जातो. मग जेंडर सेन्सिटायझेशन किती आहे, म्हणजे आपण किती त्या बातमीकडे केअरफुली बघतो किंवा नाही, ही गोष्ट सेन्सिटिव्ह आहे ही पाहायला पाहिजे, किती आपण त्याच्याकडे केअरफुली बघतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे की आपण बायपास करून त्याला पुढं जातो.
आता हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा की परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही बातमी आपल्याला कशी इम्पॉर्टंट ठरते. तर तो जो आरोप केलेला आहे बिलासपूर शेल्टर होममध्ये जो सेक्सुअल असॉल्टचा आरोप झालेला आहे, तर ती जी NGO आहे ती NGO उज्ज्वला होम नावाची जी स्कीम आहे ती चालवत होती. तर उज्ज्वला होम काय आहे माहिती पाहिजे. उज्ज्वला योजना जी आहे आपली ती एक फेमस आहेच आहे, पण उज्ज्वला होम स्कीम काय आहे ही माहिती असायला पाहिजे. तर उज्ज्वला होम स्कीम ही सब स्कीम ऑफ सेंट्रली स्पॉन्सर्ड अम्ब्रेला स्कीम 2007 साली ती चालू केली गेलेली सेंट्रली स्पॉन्सर्ड अम्ब्रेला स्कीम होती एक, की जी उज्ज्वला होम म्हणून पुढे येते. तर तिचं काम काय आहे, प्रोटेक्शन अँड एम्पॉवरमेंट ऑफ विमेन हे तिचं काम आहे. की विमेन ट्रॅफिकिंग असेल, त्याच्यानंतर चाइल्ड ट्रॅफिकिंग असेल आणि त्याचं सेक्सुअल अब्यूज असेल, तर याचं प्रोटेक्शन करण्यासाठी उज्ज्वला होम नावाची स्कीम गव्हर्नमेंटतर्फे चालू करण्यात आली होती, विच इज अगेन मिनिस्ट्री ऑफ WCD. याच्या अनुषंगाने 2019मध्ये मुख्य परीक्षेमध्ये व्हॉट आर द कंटिन्युएड चॅलेंजेस फॉर विमेन इन इंडिया अगेन्स्ट द टाईम अँड स्पेस हा क्वेश्चन विचारण्यात आला होता. त्यासोबतच जेंडर बायसेस असेल, त्यानंतर विमेन एम्पॉवरमेंट असेल, या अनुषंगाने बरेचसे क्वेश्चन्स आयोगाने वेळच्या वेळी विचारलेले आहेत. पुढची जी बातमी आहे जनधनमध्ये घटली 0 बॅलन्स खाती, महाराष्ट्र टाइम्समधील जी बातमी होती. जनधनच्या अनुषंगाने डिटेल्स माहिती असणं गरजेचं आहे. की 2015च्या प्रिलिम्समध्ये जनधन योजनेवरती प्रश्न विचारला होता. त्यानंतर 16मध्ये अटल पेन्शन योजना, म्हणजे ज्या योजना आहेत त्या अनुषंगाने प्रिलिम्सला माहिती असणं गरजेचं आहे. तर या आजच्या वर्तमानपत्रातील महत्त्वाच्या काही घडामोडी आहेत. पुन्हा एकदा सांगेन की जो आपला मार्गीचा ट्रायंगल आहे त्याला फोकस ठेवून, म्हणजे न्यूज वाचली, सिलेबस पाहिला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर पाहिले आणि त्याच्याचं स्टँडर्ड मटेरियल रेफर केलं, की त्या अनुषंगाने अभ्यास करणं गरजेचं आहे. धन्यवाद.